लोकशाहीत मत म्हणजे नागरिकांचं सर्वात मोठं शस्त्र असतं आणि जेव्हा तेच मत, तेच नाव यादीतून गायब केलं जातं, तेव्हा ती निवडणूक नसते, ती लोकशाहीवरची चोरी असते. मी शॉन कोलासो, मीरा भाईंदर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 24चा मतदार. आज आमच्या प्रभागात पाली, तारोडी, तलावली ह्या गावातील सुमारे 1600 वैध मतदारांची नावे कोणतीही पूर्वसूचना किंवा सुनावणी न देता आमच्या प्रभागापासून 10 किलोमीटर दूर असलेल्या दुसऱ्या प्रभागात हलवण्यात आली आहे. ही चूक नाही, ही यंत्रणाद्वारे घडवलेली चोरी आहे. देशाचे विरोधी पक्ष नेते आदरणीय राहुल गांधी सातत्याने सांगतायत वोट चोरी होत आहे आणि ते आमच्या प्रभागात आज प्रत्यक्ष घडताना दिसत आहे. ड्राफ्ट मतदार यादीवर आम्ही आक्षेप घेतले, लेखी अर्ज, पुरावे, पत्रव्यवहार आणि ईमेल्स दिले, तरीही अंतिम यादीत कोणताही लेखी निर्णय किंवा स्पष्टीकरण देण्यात आले नाही. ही लढाई कोणत्याही एका पक्षाची नाही, ही लढाई आहे भारतीय लोकशाहीची. कारण मतदार यादी स्वच्छ नसेल तर निवडणूक वैध कशी ठरू शकते? स्थानिक पातळीवर अर्ज दिले, प्रशासनाशी लेखी पत्रव्यवहार केला, पाठपुरावा केला, पण जेव्हा सत्तेची यंत्रणा ऐकत नाही तेव्हा नागरिकांकडे एकच मार्ग उरतो, घटनात्मक दाद ठोठावण्याचा. आम्ही आता लवकरच भारताचे राष्ट्रपती, सरन्यायाधीश, मुख्य निवडणूक आयुक्त, राज्य निवडणूक आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार सादर करणार आहोत. कारण ही निवडणूक केवळ एका प्रभागापुरती नाही, ही भारतीय संविधानाची परीक्षा आहे. वोट चोरी थांबली पाहिजे, लोकशाहीची हत्या थांबली पाहिजे, लोकशाही वाचली पाहिजे. धन्यवाद.